तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुम्हाરું स्वागत છે मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। तर आज आपण आलात અમારા ગામમાં म्हणजेच सतखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव। तर આજનો વિષય असो સર, आज અમારા જ્યાં ડૉક્ટર સાહેબ સર તેનો हळदનો कार्यक्रम म्हणजे काल दिवस आज मेहंदीनो कार्यक्रम बद्दल जी माहिती सर ती सर पुढे देतील की काय निर्णय व्हायला। सर कंटिन्यू। नमस्कार। आपल्याकडे आज सतखेडा गावाમાં मोठा आनंदाचा उत्सव सर। डॉक्टर दीपक जे आम्हाला पुतण्या तिनं लग्ननिमित्त कारण उद्या हळदनो प्रोग्राम पण हळदना अगोदर जे काही मेहंदीनो फंक्शन रस त्या फंक्शनना वायफड खर्चसना कान तरी फाटो देवानं काम आम्ही कर रहात आणि एकदम सिंपल आणि साधा पद्धत माझ्यावर हे सोहळो कसं साजरा करता येईल बा आपलं कुठल्याही नातेवाईकनं त्रास न देता यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी जमेला तीस त्याबद्दल जास्त माहिती या गावामध्ये वेगळा पायंडा पाडणारा आम्हाला सरपंच तुम्हाकडे माहिती दे। नमस्कार मंडळी, राम राम। आज हमारा सतखेडा गाँव में हमारा वरिष्ठ आणि ज्येष्ठ आदरणीय हिरालाल नाना पाटील इसनाकडे लग्न सोहळा दोन सुशिक्षित डॉक्टर विवाहबंधनमा जे रहात तीनपैकी डॉक्टर दीपक आणि डॉक्टर निलिमा या वर आणि वधू राणी इसनु लग्न स तर या जोडपानं एक उत्तम असो निर्णय लिदे। सुशिक्षित सण चांगला निर्णय लेवानं समाज घाबरस पण या जोडपानं चांगला निर्णय लिदे आणि आपला समाजमा सध्या एक जी प्रथा रूढ व्हायला मेहंदीनी प्रथा आणि त्या प्रथामा आपलो समाज फार मोठ्या प्रमाणावर खर्च करस आणि कपल डान्स असतील विविध वेगवेगळा डान्स असतील असे काहीतरी गोष्ट या मेहंदी सोहळ्यामा होत असते। पण आज आम्हाला गावामा एक नवीन प्रथा सुरू होई रे आणि ती प्रथा सुरू करणं सुशिक्षित त्या पण सुशिक्षित लोक सुरू करणं आणि तिनं प्रोत्साहन दिल्यात। ह्या प्रोत्साहन देणारच पहिले नवरदेव आणि नवरीनू मी तर पहिले स्वागत करू। जर मी सरपंच अशीच पण प्रत्यक्ष निर्णय लेणारा महत्व होणारच आणि तीसनं सहकार्य करणारी तिसनी फॅमिली सुद्धा महत्व निरस आणि तिसना फॅमिलीनं सुद्धा या निर्णयामा त्या नवरदेव नवरीनं तेवढंच प्रोत्साहन दिली आणि आज आम्हाला गावमा आई जी मेहंदीनी प्रथा हा ती तिसना लग्न सोहळामा बंद करी। वास्तविक तिसनी परिस्थिती होती की त्या चांगलो खर्च त्या प्रोग्रामला लावू शकतस करू शकतस पण तरी सुद्धा तिसनं त्या प्रथानं वायफड खर्चनं आणि समाजना काहीतरी चुकीने गोष्टनं बंद करायसाठी प्रयत्न करे। त्यासाठी त्या परिवारनू मी खरंच खूप खूप स्वागत करूच। तीच मी तर तिसनं ज्या टाइमनं नवरीकडे साखरपुडान प्रोग्राम होतो त्या प्रोग्राममा सुद्धा जी आपला समाजमा आज सुद्धा वाटी लावणी पद्धत चालूच। या वाटी लावमा काय वस की काही ठिकाणी गई गडबडमा नवरीवालाच कडतून एखादा ज्येष्ठनं किंवा एखादा व्यक्ती बहुबंकीन व्यक्ती वाटी लावणं सुटी जास तिनामुळे तोडू बहुबंकीमा लग्न सोहळ्यांपूर्वीच काहीतरी नाराजीना नाट्य सुरवी जास आणि तीमुळे कदाचित कार्यक्रमा व्यत्यय आवणं समोरच। परंतु आम्हाला नानांतीसनं तिकडला नवरीवालाच सांगे की मन आई वाटी लावणी प्रथा बंद करणी आणि तिनं तिसनो निर्णय नवरीवालाच एकदम उत्तम प्रकारे रुजाडे आणि साखरपुडा आम्हाला गावालाच न वाटी लावणी प्रथा सुद्धा बंद करी म्हणजे एक चांगला निर्णय नानां तिसनं लिदे तिनं तर नवर देऊन तिसनं लिदे। तर खरंच आपला समाजमा असे जे काही प्रथा वेगवेगळे प्रथा आयरेत हे प्रथा कांतरी बंद झाले पाहिजे। मी किरण पाटील वीर गुजर सेनानो प्रदेशाध्यक्ष सुद्धा म्हणजे मी पूर्ण समाजना आव्हान करूच की ज्याप्रमाणे आदरणीय हिरालाल नानांतीसनं या डॉक्टर दीपकनं आणि डॉक्टर निलिमान निर्णय लिदे की आपला समाजमा आणि मेहंदी प्रथा आणि जे काही वेळ खाऊ आणि आर्थिक नुकसान करणारी प्रथा सतीच कारण की देखो मोठो व्यक्ती तर ते प्रथा करीलेच पण जे सर्वसामान्य घरमानू व्यक्तीच ह्या प्रथासमुळे त्या लोकांना अडचण होस आणि त्या लोकांना सुद्धा तेवढा प्रमाणात खर्च लग्न सोहळ्यासाठी करणं पडस त्या वेगळ्या इव्हेंटसाठी करणं पडस आणि तिनामुळे काय होस की तीनवर आर्थिक बर्डन आवस आणि ते लग्न सोहळ्यानिमित्त कर्जबाजारीकडे तिने वाटचाल होस। तर हे गोष्ट थांबण्यासाठी कांतरी समाजनं या निर्णयाने स्वागत करत आपल्याकडे सुद्धा आपला लग्न सोहळामा आपण हे प्रथा बंद करी सन आपण जी महत्वाची गोष्ट सर लग्नामध्ये लोक कायली जातस की जेवण ती तुम्ही कसं चांगलं देऊ शकतस याकडे तुम्ही ओढ करो आणि जे तुम्हाला इकडे वायपड होणार खर्च ते खर्च तुम्ही त्या चांगल्या गोष्टीसाठी खर्च करो जेणेकरी सण आपलू आणि आपला परिवारनू आणि आपला समाजनू नाव मोठं होईन
याकडे आपण लक्ष देऊ एवढीच मी आपल्या सर्वांसनं या व्हिडिओना माध्यमातून विनंती करूच. जर इमा मार्कन काही चुकीना वर्ड साई झाला असतील तर त्यासाठी मी आपल्या सर्वांची माफी मागू. पण नक्कीच आपण सर्वांसनं या परिवारना निर्णयનું स्वागत करीस आणि आपण सुद्धा त्या गोष्टीकडे वाटचाल करो एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं आव्हान करूच. धन्यवाद. थँक्यू. काही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून आपल्या गावापासून नक्कीच आपल्या गावापासून केल्याने होत आहे, आधी केलेचे पाहिजे, संत उक्ती आहे. पण तरी उशिरा प्यायचे पण तरी बी निर्णय चांगलो आहे. चांगलं आहे, एकदम व्यवस्थित निर्णय आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी राही की सांगानी की हे जे सर्व मेसेज या आपल्यापर्यंत जी पोहोचवणं माध्यम से आता हे जे हमारो गावनो किंवा हमारा लोकांचा निर्णय आहे की हे मेहंदी प्रथा कांतरी बंद होणी पाहिजे आणि तीसनं या परिवारनं सुरुवात करी तर यातून सुरुवात जाईल. तर हे जे मेसेज आहे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोज दादा त्यासारखा युट्यूबर या काम कर रह्यात आणि असा लोकांना सुद्धा आपण प्रोत्साहन देवानं पाहिजे की जिनामुळे आपलं समाजाभिमुख आणि समाज उपयोगी मेसेज तुम्हापर्यंत पोहोचतच आणि आपण ती म्हणजे काहीतरी बोध लिसन अवलोकन करतच आपल्याला काहीतरी माहिती मिळत राहत. तर असा आपला युट्यूबर मनोज दादा त्या एवढा संध्याकाळनं गावमा उपस्थित होतात आणि तीसनं वेळ दिसन हाही चांगलं मेसेज स्वतः वेळ दिसन कव्हर केलेली दे आणि आपल्यापर्यंत हा व्हिडिओ त्या माध्यमातून पोहोची रे म्हणीसन मनोज दादा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद करू की तीस नावडा चांगला इमा खारीनो वाट उचलेलं आणि आपल्यापर्यंत असा चांगला चांगला मेसेज त्या वारंवार पोहोचत राहतच आणि आपला समाजने इत्यंभूत माहिती कुठल्या गावामा काय चाल रे आपल्या इस माध्यमातून कळत राहत आणि निश्चितच आपण सुद्धा गावेगाव ह्याही मेसेज जास आणि आपण तिमा बदलाव करतस आणि आपलं त्या वेगवेगळ्या ठिकाणी माहिती मिळत राहत. तर ही माहीन ही सर्व माहिती पुरवणारा माध्यम हा फार मोठा घटक असो आपला मनोज दादा यूट्यूब चॅनल या चॅनल सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करो आणि तिसनं लाईक करो अशी मी सर्वांना विनंती करूस आणि मला 2 शब्द संपाडूस. धन्यवाद.